नमस्कार मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात लोककथा आणि संस्कृती. आपण अनेकदा मोठ्या चमकदार गोष्टींची किंमत करतो, पण खरी किंमत कधी-कधी साध्या गोष्टींमध्येही लपलेली असते. आजची कथा आहे एका छोट्या मातीच्या दिव्याची. एका गावात दिवाळीची तयारी सुरू होती. बाजारात रंगीबिरंगी दिवे, मोठमोठे कंदील आणि चमकदार सजावट विकली जात होती. त्या बाजाराच्या एका कोपऱ्यात एक वृद्ध कुंभार बसला होता. त्याच्यासमोर होते साधे, छोटे मातीचे दिवे. पण कोणीच त्याच्याकडे पाहत नव्हतं. संध्याकाळ झाली. सगळ्यांची विक्री झाली. पण त्या वृद्ध कुंभाराचे दिवे तसेच राहिले. तो शांतपणे म्हणाला, "कदाचित आता लोकांना साधेपणाची किंमत उरली नाही." तेवढ्यात एक छोटी मुलगी आईसोबत तिथे आली. तिने त्या दिव्यांकडे पाहिलं आणि म्हणाली, "आई, हे दिवे घे ना. हे हातांनी बनवलेत." आईने विचारलं, "हेच का?" मुलगी म्हणाली, "कारण यामध्ये मेहनत आहे, प्रेम आहे." त्यांनी सगळे दिवे विकत घेतले. त्या रात्री संपूर्ण घरात मातीचे दिवे लावले गेले. त्यांचा साधा प्रकाश खूप सुंदर दिसत होता. दूर उभा राहून वृद्ध कुंभार ते पाहत होता. त्याच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. तो म्हणाला, "आज माझे दिवे नाही, माझी मेहनत उजळली आहे." खरी किंमत चमकण्यात नसते, तर प्रेम, मेहनत आणि साधेपणात असते. मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते, लहान आणि साध्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. कारण अनेकदा त्यांच्यातच सर्वात मोठा प्रकाश लपलेला असतो. जर कथा आवडली असेल, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया एका सुंदर कथेसोबत.